असा ह्याच्याकडे मागा सुपारी दी, त्याच्याकडे मागा सुपारी दी, या कर मी ता कर. अरे असो आज ही बारी आहे पण मगाशी 4 जण मला सांगायले पण मी सांगितले माझ्या तारखे बोलून तुला लक्षात ना. असं ऐकल्याच्या नंतर तुला उद्या काय कोणतरी म्हणते हो बाबा माझ्याकडे ना पूजा नंतर मला विचार काय विचार करे तुला बरं काय सांगता मध्यंतरी एकदा स्पर्धेत उतारलो कसल्या टाकल्याच्या स्पर्धेत उतारलो. मी म्हणलं अरे काय होई लागला काय तुला माका फोन केला म्हणालो तुम्ही तू स्पर्धेत उतारतास काय टाकल्याच्या. अरे म्हणता माझा बाबा इंटरेस्ट नाही या स्पर्धेवर मी ह्याच्यात ठीक आहे ते नाही म्हणतात मी स्पर्धेत उतारतोय आणि उतारलो पाहिजे टाकल्याच्या स्पर्धेत हो टाकल्याच्या स्पर्धेत उतारलो आणि असं मस्तपैकी रंगमंच बनवलेलो होतो. जवळजवळ 10 ते 1200 टकले लाईनीत बसले होते होय नारायण मासुरी केले ते टकले लाईनीत बसले आणि परीक्षक तो फॉरेनर होतो तो किस घेणार तो फॉरेनर हिंदी बाबा सुद्धा काय काम पटकून या तो करणार आपण जुन्ना पाहू गेला पाहा दुनिया एबीसी तो बाबा तो नियम होते पण हलकट नियम काय म्हणले ना रे तोर्थ सांग तुका अर्थ काय सांगतो तुका मेडिकल मध्ये येता याचं नाव विचारलं बाबा ह्या मिळतात पुढे मिळतात काय तू नाव बोलला हो टाकल्याच्या स्पर्धेत उतरलो आणि परीक्षा आपलं प्रत्येकाला चेक करीत जाता पहिल्या चेक केल्या वा मस्त उघडे शमन दुसऱ्यावर हात बोलल्या वा मोग्यांबो खुश वा तिसऱ्यावर हात बोलल्या वा चिवड्यात लाडू वा पाचव्यावर हात बोलल्या वा आजूबाजू में झालर बीच में डॉलर असा करत 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 9व्या नंबरवरती गेलो आणि 9व्या नंबरवर गेल्याच्या नंतर लाईट गेली मगासाठी लाईट गेल्यामुळे ह्या माणसाने काय केल्या त्या अंधाराचा फायदा घेऊन ढुंगांवर केल्या बघा गंमत काय केल्या ती कपडे काढल्याने ढुंगांवर केल्या. आता परीक्षकांनी काय केल्या हात बोलता त्याच्यात हात बोलला रे बाकी केली सगळ्यांना बघत मी बियाले म्हणतात मागाचा पाणी झाला माझ्या बॅटरी मारलाय बरोबर हो मी म्हणता लाईटीत परत काय घोटाळा होता लाईट गेला तर ह्याच्यावर हात बोलल्याबरोबर तो जॅकेट कुठलं परीक्षा म्हणा रे प्रत्येकाने एकच टाकला ह्याकाच मिळालेली दिवशी 2 टकली म्हणून त्यांनी परीक्षकांनी काय केलं माझ्यावर हे शिरशिरी काढल्या परत हात बोलल्या रे मनाला सगळी गोल कुठली टकली आणि काय टाकल्या म्हणता मधी हात बसो काय म्हणून दुसऱ्या टाकायला हात म्हणायचा गुरु लागलो उतार परत स्पर्धे अरे सांगताना कसा धावा पाया समोर तो माणूस परत जाऊन जातो तुमच्या पर्याय बिलकुल नाही तुम्ही आमच्याच्या तुम्ही माझ्या बाजू बघणार मी तुमच्या पर्याय घेणार नाही पुढं एका गाणं ठेवलं बाकी काय अरे वा पहिलो जमानो गेलो नाही काय पहिलो जमानो गेलो नाही मस्त गाणी लागायची उभ्या लग्नात डोळ्यानं पावसा उभ्या लग्नात डोळ्यानं पावसा माझ्या उभ्या लग्नात डोळ्यानं पावसा माझ्या तू मंत्र म्हण नजरेवर जेव्हा नजर येते अरे वा पहिलं लग्नात
हम दो हमारे अर्धा डझन डायरेक्ट लोकांनी अर्धा डझन कमी करून टाकले का काही 40 उजेडात लोकांनी डायरेक्ट कमी करून टाकले मग हे परत होय नाही काही ट्यूबलाईट मग लोकांनी काय केलं नाही हम दो हमारे पाव डझन 2 चीज या किलो पुरे कन्यादाना हा आणि आता तो एलईडी लाईट दिलो झगमगाट हम दो हमारा एकच पुरे नाही काय पण काय काय जण प्लॅनिंग करत राहतो नाही काय नवरा लगीन झाल्याच्या नंतर बायको म्हणतात अहो आपण अगोदर ना आपल्याला मुलांकडे काय बघू नको आपल्याला प्लॅनिंग करायला पाहिजे हे ते ह्याचीच वाट बघत असतो तर काय बायको नवऱ्याला सांगणार अहो जामी आपल्याला थोडं प्लॅनिंग करायला पाहिजे ना आपल्याला काम पण नाही चांगलं नवरा म्हणतो हो बिलू तुझं बरोबर आहे आपल्याला अजून खोलीचं काय जमलं नाही ना ते खोलीचं काय 250 लाटली म्हणजे हम दो हमारा तळपाट काय हवा ही परिस्थिती आहे कशा हसत ते बघ खळखळावून आता करू काय हा केसीसी स्पोर्ट्स क्लब खुडी घरटनवाडी यांच्याकडून बांगड्याची माळ हे गाणं म्हणणार आणि पेट्रोल घाला घातल्याचा 100 रुपये दिलेले पेट्रोल घालूसाठी हा परत आलो ना याचा काय पेट्रोल सन्माननीय विकास शिंदरकर यांकडून सुद्धा हे आशीर्वाद रूपी 100 रुपये वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 अरे बुवा त्या काळच्या लग्नांना सुद्धा मजा यायची नाही काय कोण फणसाची भाजी कुटाण पडायचो आता आम्ही फणसाची भाजी खावी तर फणसाची भाजी नाही वाटाणे मग ते पोटात बोलतं नाही काय चांगले शिकले तर ठीक आहे नाहीतर मग वाटाणे शिकले तर चांगले शिकले अरे पहिली लग्नाची आताची लग्न वळते काय सकाळी धामधूम दुपारी कामधूम आणि संध्याकाळी सगळा सामधूम जर कोण चुकान गेलो संध्याकाळच्या टायमात तर आजी काय घराकडे असलेली ती सांगते किस घेणारी आजी घराकडे असलेली ती सांगते ही परिस्थिती गेली अबुवा नाही काय तो विराट कोहली लांब लांब खेळ लगीन गेले हो इटली तेव्हा त्याची हौस पिटली हौस पिटली त्याची हा काय बुवा अरे पण काय माहिती आहे तुकडे जवळ 5-6 जणांना 10-12 जण आपले खेळाडू घेऊन गेलो लगीन केल्या आणि आपल्या मुंबईत दिलो मुंबईत दिल्याच्या बरोबर तकडचा काळसा रामापूरचा किस घेणार होता या गंगला कसा किस घेणार रे अनुभव नाही अनुभव त्याचा गंगला गेला पूजे कारण पूजे लग्नाची पूजा म्हणजे एक अर्थपूर्ण काय तर जोपर्यंत लग्नाची पूजा होत नाही तोपर्यंत पुढच्या कामात मोकळीक नाही म्हणजे पाया पटक वगैरे जाणारा घर असतात मोकळीक नाही त्या गंगला गेला पूजेत गेला आणि गंगला काय म्हणता गो काय आपण ना संस्कृती करतात आहे नाव घे नाव कसं घेत असतात तरी बघूया एवढा नुसता सन्मान नाव काय घेतल्या सारेच लोक लग्न करतात देशात आणि गेलं इटलीला सारेच लोक लग्न करतात देशात आम्ही गेलं इटलीला सगळ्यांनी ऐकून ठेवा तशी लग्न चालू आहे सारेच लोक लग्न करतात देशात आम्ही गेलं इटलीला आणि आमच्या विराटरावांचे नाव घेते हात लावून त्याच्या मी काय देवळात वाईट बोलणार नाही मी काय वाईट बोलणार आपल्या कानावर नाव घेते त्याच्या हात लावून बॅटीला नाही तर तो ह्यो काहीतरी वेगळं सांगा एवढ्या विराट कोहली बाजू होतो विराट आजी काय सांगता गंगला काय सांगता दोघं बांधून काय बॅटी मध्ये दाम नसते मला वाटतं चमचा भात काय एवढ्या विराट कोहली बाजू होतो तो सांगता की आजी
त्यांनी स्टंपाक हात लावून नाव घेतलं नसता, पण ते स्टंप आपले नसतं, ते मंडळाचे असतं, त्या टाकले असतात म्हणून ते म्हटल्यात ना